टीचर, हा गंडा कशासाठी बांधतात? आणि सर्वात अगोदर तुम्ही मलाच का बांधला, दुसऱ्या कोणाला का नाही बांधला? बाळा, हा गंडा आहे ना, हा फक्त एक साधा सुद्धा धागा नाहीये. या धाग्यात गुरु आणि शिष्याची जबाबदारी जोडलेली असते. एकदा का हा गंडा बांधला की ते नातं फक्त कागदोपत्री किंवा नावापुरतं गुरु शिष्याचं राहत नाही. एक जबाबदार पालक आणि मुलाच्या पवित्र नात्यात बदलतं. आजपासून तुझी प्रत्येक सुखदुःखाची जबाबदारी माझी असेल. मला मनापासून चाललेले नातं. आजपासून तुम्ही माझे गुरु आहात. मला हेच हवं होतं. अहो पण टीचर, ही विठुरायाची मूर्ती आपण बाहेरच ठेवली. कोणी अचानक इथे आलं आणि कोणालाही मूर्ती दिसली तर घरात परत वाद होईल. चला चला आपण ठेवूया. हो, एक मिनिट. तर ठेवूया. होवी, आई, काय चालू असतं तुमच्या दोघींचं? मी अख्खं घर पालत गाठलं असतं बघा तुम्हाला शोधण्यासाठी. आणि तुमच्या इथे काय चालू गपचूप चुप? अरे अब्बी चिडू नको. हे बघ टीचरने मला काय बांधलं असतंय. हे काय असतं बघू दे. अरे वा, लाल पिवळा दोऱ्या बांधला असतो की ग. किती भारी असतंय. अरे मूर्खा, हा फक्त दोरा नाहीये. सावली टीचर आजपासून माझे गुरु आहेत. त्यांनी मला गंडा बांधलाय. आई, एकदम भारीच काम केलं असेल बघ तू. अगं आता सावलीची आणि ओवीची जोडी म्हणजेच गुरु शिष्याची जोडी अख्ख्या जगात फेमस होणार असते बघ. भैरवी वजेशी पंगा म्हणजे भैरवीच्या चक्रव्यूहात येऊन स्वतः अडकणं. आणि या चक्रव्यूहातला माझा पहिला सुरुंग असणार आहे सारंग. कारण सावलीची सगळी ताकद त्या सारंगच्या प्रेमात आहे ना. मग आता तिची तीच ताकद मी शून्य करून टाकणार आहे. आता कदाचित या खेळात सारंगला मरावं लागेल. आता मी जो खेळ खेळणार आहे ना, त्या खेळाच्या 3 शक्यता असू शकते. पहिली शक्यता, कदाचित डॉक्टरांनी ते इंजेक्शन दिल्यामुळे सारंग कोमातून बाहेर येईल आणि बरा होईल. म्हणजे चमत्कार होऊ शकतो ना. आणि जर सारंग बरा झाला तर मग तिलोत्तमा सावलीला त्या घरात का ठेवेल? ती 1 सेकंड सुद्धा तिला त्या घरात थांबू देणार नाही. म्हणजे सावली मेंदळींच्या घरातनं आउट. शक्यता क्रमांक 2, असंही होऊ शकतं की त्या इंजेक्शनमुळे कदाचित बिचारा सारंग कायमचा कोमात जाईल, शुद्धीवर येणारच नाही. आणि जर सारंग कायमचा कोमात जाणार असेल आणि तो बराच होणार नसेल, तरी तिलोत्तमा सावलीला घरात ठेवणार नाही. ती तिला किती दिवस ठेवणार आहे त्या घरात? नाही ठेवणार, हाकलून देईल. आणि पुन्हा एकदा सावलीचा पत्ता मेहेंदळेंच्या घरातनं कट. आता शक्यता क्रमांक 3, कदाचित खंड्याप्रमाणे सारंगला थोड्या वेळ शुद्ध येईल आणि सारंग सुद्धा खंड्याप्रमाणे
कायमचा या खेळातनं आउट. पण मग जर सारंगच नाही जगला तर सावलीला मेहेंदळेंच्या घराशी जोडणारा जो एकमेव धागा आहे ना, तो धागा तुटेल. मग कुठलाच असा धागा शिल्लक नसेल जो सावलीला मेहेंदळेंच्या घराशी जोडून ठेवेल. आणि मग सावलीला मी इतका तिळतिळ करून मारेन ना, त्याची कल्पनाही सावली करू शकत नाही. पण ह्या सगळ्या खेळात नुकसान त्या बिचाऱ्या सारंगचंच होईल. पण नुकसान कुणाचंही झालं तरी जिंकणार फक्त भैरवीच. मीच जिंकणार मार्ग, मीच जिंकणार. वहिनी, सावली, काय झालंय? का रडतेस तू? वहिनी थँक्यू. थँक्यू? कशाबद्दल? तुम्ही माझ्या विठुरायाची मूर्ती इतकी वर्ष जपून ठेवलीत. आज ओवीने मला पुन्हा त्याचं दर्शन घडवून आणलंय. थँक्यू वहिनी. बरंच झालं तुला ओवीमुळे हे कळलं. खरं सांगू तुला सावली, इतकी वर्ष तुझा विठुराया त्याच्या सावलीची आतुरतेने वाट बघत होता. पण वहिनी, मला हा प्रश्न पडलाय की तिलोत्तमा मॅडमचा विरोध असताना सुद्धा तुम्ही इतकी वर्ष ती मूर्ती जपून तरी कशी ठेवलीत? खरं सांगू का तुला, सावली, जेव्हा तू हे घर सोडून निघून गेलीस तेव्हा आईने तुझं सगळं सामान या घराबाहेर नेऊन ठेवलं होतं. कारण त्यांना तुझी सावली सुद्धा या घरात नको होती. आणि त्यातच ही मूर्ती होती. मला रावलं नाही आणि ती मूर्ती मी लपून माझ्याकडे ठेवली, कुणालाही न सांगता. तुम्हाला सांगू वहिनी, या घरातून गेल्यावर मला तुमची, या घरातल्यांची खूप आठवण यायची. मी नेहमी विठुरायाला म्हणायचे की भूतकाळात काही घडलं असेल तर या सगळ्यांची तू काळजी घे. आणि आज मला खात्री पटली आहे की विठुराया नेहमी तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी उभा होता. थँक्यू वहिनी. आभार कसली मानते सावली? खरं सांगू का, त्या दिवशी किचनमध्ये तू मला या मूर्तीबद्दल विचारलंस ना, तेव्हाच मी ठरवलं होतं की तुला योग्य वेळ बघून हे सांगून टाकायचं. पण बरं झालं तुला ओवीकडनं हे कळलं. आणि हो, तुला जर ही मूर्ती तुझ्यासोबत तुझ्या घरी घेऊन जायची असेल ना, तर प्लीज घेऊन जा. नाही वहिनी, विठुरायाचं हेच घर आहे, इथेच राहू द्या त्याला. तुम्हा सगळ्यांची काळजी घ्यायला. सावली, माझी मनापासून एक इच्छा आहे की ती कायमची आता याच घरात राहावं. तू हे घर सोडून परत कुठेच जाऊ नये. सावली, मला पुन्हा हे घर आधीसारखं भरलेलं बघायचं आहे.